ही सगळी अध्यक्ष महोदय आश्वासन आहेत, पण ही नाही पूर्ण झाली आणि त्यामुळे महाराष्ट्रातली जनता यांच्यावर विश्वास ठेवत नाही. हा प्रॉब्लेम यामुळे आहे. जे घोषणा केलेली आहे ती घोषणा मतं मिळवण्यासाठी असते, त्यात अंमलबजावणी करणं हा भाग फारसा नसतो, हे आता महाराष्ट्रात लक्षात आले. या अर्थसंकल्पाच्या बाबतीत एक आणखीन ओळ वाचून दाखवतो. गरीब के थाली में पुलाव आ रहा है, गरीब के थाली में पुलाव आ रहा है, लगता है राज्य में चुनाव आ रहा है. अशी आजची परिस्थिती आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, आज महाराष्ट्राची गरज काय आहे, कोणत्या कमतरता महाराष्ट्रात आहेत, त्याकडे मात्र राज्याच्या अर्थसंकल्पात कुठेही लक्ष नाही. दादांनी आमच्या मोदी साहेबांचं बहुमतानं सरकार बनवल्याबद्दल अभिनंदन केलेलं आहे भाषणात. काही नाही, आम्हाला काही त्यात तक्रार नाही, चांगलं आहे, ते निवडून आले, त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. पण यावेळी झाले काय, ज्या मुलांना दरवेळी 60-70% मार्क पडायचे त्यांना बरोबर पडले 36%, आणि ज्यांना दरवेळी पडायचे 40% त्यांना पडलेत 80%. त्यामुळं अध्यक्ष महोदय, पेपर लीक होता, त्यामुळे हे नवीन घोटाळे सुरू झाले. जयंतराव, हे बजेटवरचं भाषण आहे का हो? हे बजेटवरचं तुम्ही भाषण करता? मला काय समजत नाही. चर्चा चालू आहे. बजेटवर तुम्ही भाषण करा, उभे राहा ना, हे विषय कोणते? मेहरबानी करा जयंतराव. अध्यक्ष महोदय, तुमची मेहरबानी. त्यांच्यावर कुठेंवर काय बोलले, कुठे कोणत्या बजेटचे विषय बोलले हे सांगू? मी नाही बोललो मी, कारण जयंतराव त्यांच्यापेक्षा सर्वसाधारण चर्चा आहे. माझी तुम्हाला विनंती, त्यांच्यापेक्षा अनुभवी तुम्ही आहात, मेहरबानी करा. मग माझ्यापेक्षा तुम्ही अनुभवी आहात, माझ्यापेक्षा आधी तुम्ही आहात, त्यामुळं आपल्यापेक्षा जास्त आहेत ते. आमच्या आधी तुम्ही आलेला आहात आणि सर्वांचा अनुभव घेऊन तिथं बसलेला आहात, मी त्या दिवशी सांगितलं. त्यामुळे तुम्ही शांतच बसायचं. सर्वसाधारण चर्चा आहे ही, विषयाची चर्चा नाही. आणि अध्यक्ष महोदय, त्यामुळं आता काय, तुम्ही जरा डिस्टर्ब केलं मला, त्यामुळे मुद्दे मागं पुढं व्हायला. त्यामुळे अगदी मोदी साहेबांचंही लीड कमी झालं. 4-4.5 लाखाचं काहीतरी 1.5 लाखावर आलं. मी थोडीशी आकडेवारी काढली तर भारतात आतापर्यंत निवडून आल्यावर पंतप्रधान झालेले जे पंतप्रधान आहेत त्याच्यामध्ये जे लीड सगळ्यांचं होतं त्याच्यात त्यांचं लीड पूर्वी चांगलं होतं, पण यावेळी कमी झालं. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, आमच्या दादांनी बऱ्याच मुद्द्यांना स्पर्श केलाय. त्यांनी महिला धोरण 94 साली राज्याचं महिला धोरण जाहीर केले असं त्यांनी सांगितलं. मी थोडीशी सुधारणा करतो की आदरणीय शरद पवार साहेब मुख्यमंत्री असताना त्यांच्या नेतृत्वात, त्यांच्या पुढाकाराने राज्याचे पहिले महिला धोरण जाहीर करण्यात आले. पवार साहेबांनी 50% वाटा महिलांना संपत्तीत द्यायचं, घरावर महिलांचंही नाव असलं पाहिजे, अशा अनेक समाज सुधारणा करण्याचा त्यांच्या कार्यकाळात अतिशय जोरदार प्रयत्न केला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.